लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। महादेव मंदिरात गोमांस टाकणारा समाजकंटक पकडला। जालना जिल्हा पोलिसांनी शिताफीने पकडला आरोपी। जालना जिल्हा भोकरदन तालुक्यातील आणवा येथील हेमाडपंथी महादेव मंदिरात गोमांस टाकणारा दंगलखोर पोलिसांनी शिताफीने पकडला। आणवा येथील ऐतिहासिक प्राचीन महादेवाचे हेमाडपंथी मंदिर आहे। या मंदिरात दिनांक 21 सप्टेंबर रोजी कोणीतरी अज्ञात व्यक्तीने गोमांस टाकल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती। या प्रकरणी गावकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त करत गाव बंद ठेवून आरोपीचा शोध घेण्याची मागणी पोलीस प्रशासनाकडे केली असता वरिष्ठांच्या आदेशाने एक पथक तयार करून सदरील घटनेतील आरोपीचा शोध सुरू केला असता पोलिसांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीलायक माहिती मिळाली असता व परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता गावातील नंदकिशोर सुरेश वडगावकर वय 38 वर्ष राहणार आणवा तालुका भोकरदन जिल्हा जालना याने मंदिरात गोमांस टाकल्याचे कळले। यावरून पोलीस पथकाने नंदकिशोर वडगावकर यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली। नंदकिशोर यास या प्रकरणी अधिक विचारपूस केली असता त्याने असे सांगितले की मंदिराच्या पाठीमागे त्याच्या जागेवर घराचे बांधकाम करायचे होते, मात्र बांधकाम परवाना नाही मिळाला म्हणून त्याचा राग मनात धरून हे कृत्य केल्याचे समोर आले आहे। या प्रकरणी पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपी नंदकिशोर वडगावकर याला अटक केल्याने दंगलसारखी मोठी दुर्घटना टळली। पारत पोलिसांनी घटनेची सत्यता समोर आणल्याने दोन्ही समाजाकडून समाधान व्यक्त केले जात आहे। पोलीस प्रशासनाने अशा आतंक माजवणाऱ्या विकृत बुद्धीच्या समाजकंटकांना वेळीच आळा घातल्यास अनेक निरपराध लोक वाचतील अशी चर्चा नागरिकांमधून होत आहे। नंदकिशोर याच्या विरोधात पारत पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पारत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांनी बोलताना दिली। पुढील तपास पारत पोलीस करीत आहेत। मी एपीआय संतोष माने, पोलीस स्टेशन पारद येथे दिनांक 21/9/2025 रोजी अपराध क्रमांक 228/25 कलम 298 BNS भारतीय दंड संहितानुसार दाखल असून सदर गुन्ह्यात आणवा येथील जुने हेमाडपंथी महादेव मंदिर येथे कोणीतरी अज्ञात इसमाने गोमांसाचे तुकडे आणून टाकल्याने व विटंबना केल्यामुळे सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला होता। सदरच्या गुन्ह्याच्या तपासात माननीय पोनी किरण बिडवे, एपीआय संतोष माने व PSI नेमाने यांनी कसून केला असता सदर गुन्ह्यात काही सीसीटीव्ही फुटेज मिळून आले असून सदर फुटेजचे अवलोकन केले असता त्यातील आरोपी नावे नंदकिशोर सुरेश वडगावकर वय 38 वर्ष राहणार आणवा हा मिळून आल्याने त्याला ताब्यात घेतल्यावर विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबूल दिली असून सदर आरोपीचे याचे घर हे मंदिराच्या बाजूला असून मागे काही कारणास्तव त्याच्या घराच्या बांधकामाकरता परवानगी विभागाकडून नाकारण्यात आली होती। याचाही राग होता व इतर कारणामुळे सदर कृत्य केल्याबाबत सांगत आहे। पुढील सविस्तर तपास सुरू असून सदरचा तपास माननीय पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल साहेब, अपर पोलीस अधीक्षक नौपानी साहेब आणि SDPO नितीन कटेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एपीआय संतोष माने करत आहोत। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.